आपण आहे ना अनारसी करणार आहोत। अनारसा करण्यासाठी आहे ना मी 3 दिवस झालं तांदूळ भिजत घातलेले होते। भिजत घालून आहे ना त्याला पंख्याच्या हवेलाच फक्त सुकवलेत, नाही का, वाळवायचे नाही तांदूळ कधी। सुकवून घ्यायचे आणि वाटून अशी पावडर करायची त्याची। हे बारीक नाही का, असं बारीक चाळणीने, सुजीच्या चाळणीने चाळायचे याला आणि असे ओलसरच नाही का हे करून घ्यायचे, वाटून चाळून घ्यायचे हे तांदूळ। आपण आहे ना हे वाटून घेऊयात तांदूळ, त्यांना बारीक वाटून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं लगेचच। कारण ह्याला जर का जास्त वेळ सुकवलं ना तर मग काय होते, जसं पीठ मळता येत असं भगरे भगरे होऊन जातं आणि वाटत पण नाही बारीक। जरा ओलसर असतानाच वाटलं ना की बारीक वाटतं मग। हे आपला लास्ट बॅच आहे, ह्याला पण आपण वाटून घेऊया। हे तांदूळ आपले वाटून झालेत, चाळून घेतले आपण हे सगळं पीठ। तांदूळ वाटून झालेले आहेत। आता आहे ना आपण त्याचं माप घेऊया, नाही का, किती आहे बघून। ज्याच्या मापानुसारच आपल्याला पिठी साखर टाकायची त्याच्यात। 3 ग्लास, हे 3.5 ग्लास पीठ झालं आपलं वाटून तांदळाचं। ह्याच्यात आहे ना ही पिठी साखर घेतलेली आहे आपण, आणि आपण ह्याच्या निम्मी टाकायची। आपले 3.5 ग्लास हे आहे ना पीठ आहे ना तांदळाचं, तर त्याच्यासाठी आपण 1.5 ग्लास पिठी साखर टाकली। 1 ग्लास, 1.5 ग्लास आपण पिठी साखर टाकलेली आहे त्याच्यात। आता हे आहे ना मस्त मिक्स करून घेऊयात असं। म्हणजे दुसरं काय नाही टाकायचं आपल्याला, हे 2च जिन्स घ्यायचं। त्याच्यात आहे ना केळ असलं ना तर केळात मळायचं, पण आता आपल्याकडे केळ नाही ना तर आपण दुधात मळूयात। दुधात मळत तरी चालते। 4 चमचा गरम करून तूप टाकणार आहे। आपल्या अंदाजाने घ्यायचं। मी एक आता हे म्हणजे 3 ग्लास पीठ आहे ना त्याच्यासाठी एक छोटासा चमचा मी तूप घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलं, कारण जास्त घेतलं ना तर सगळं विरघळून जाईन ते। त्यासाठी थोडंसं घ्यायचं, कारण की असं घुसघुशीत होत्या ना अनारसी, आणि जर तूप नाही टाकलं तर असं कडक होतील। त्यासाठी आपण थोडंसं तूप टाकणार आहोत त्याच्यात। तसं घेतलंयच नाही का, एकदम थोडंसं घेतलेलं आहे, जास्त अजिबात घ्यायचं नाही, नाहीतरी विरघळ। खूप असं घुसघुशीत असतं ना तर ते नंतर विरघळून जाईन आपण जर जास्त हे केलं तर। असं एकजीव आपण करून घेऊयात हे पीठ सगळं, म्हणजे तूप लावून घेऊयात पिठाला। चमच्याने दूध टाकणार आहोत, कारण आपल्याला एकदम दूध टाकायचं अनारशाचं पीठ। खूप आहे ना असं काळजीपूर्वक ह्याचं नाही का पीठ तयार करावं लागतं, नाहीतर ह्याच्यात जास्त झालं म्हणजे की नाही का, थोडं जरी जास्त झालं तरी नुसतं पाण्यासारखं होऊन जातं पीठ। मी अजून म्हणजे जसं पाहिजे तसंच आपण दूध घेणार आहे, एकदम माप नाही घ्यायचं ह्याचं, जसं आपल्याला पाहिजे तसंच घ्यायचं दूध ह्याच्यात ना। जवळजवळ माझे 10-12 चमचे दूध टाकलं असेल, मी टाकलं असेल ह्याच्यात दूध। थोडंसं पातळ झालंय, पण हे असंच ठेवून द्यायचं पीठ, ह्याला ना परत घट्ट होऊन जातं हे, नाही का, मुरलं ना पीठ चांगलं की घट्ट होऊन जातं, ह्याला काय असं म्हणजे हे होत नाही, जास्त नाही पातळ झालेलं। तर आपण असंच आहे ना एका पातेल्यात भरून ठेवूयात, असं काढून ठेवलंय। जरी पातळ जरी झालं नाही हे सकाळपर्यंत घट्ट होईल, आणि नाही झालं तर आपण ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करायचं नंतर। आणि भिजत घातलं होतं, कारण त्यात फक्त 1 ते 1.5 चमचा दूध फक्त जास्त झालं माझ्याकडनं, तरी पातळ झालंय। मग आता हे पातळ झाले म्हणून आपण आहे ना आता ह्याच्यात थोडंसं तांदूळ सकाळीच भिजत घातलं होतं, आता ते तांदूळ आहे ना चाळून घेऊन ते पीठ आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत, म्हणजे घट्ट होईल पीठ, म्हणजे करता येते त्याला अनारसे आपल्याला, नाही का।
पण ताटात काढू. हे आहे ना, हे तांदळाचं पीठ नाही का, आपण टाकून घेऊया त्याच्यात. 1-2 चमचे टाकले. बघूयात आपण आता ह्याच्यात किती हे होतंय ते. वाटी असेल छोटीशी. हो, हे ना आपण ह्याच्यात मळून घेऊया पीठ. ह्याच्यात अजिबात दूध, एका केळ्यात सुद्धा, 1 किंवा अर्ध्या केळ्यात सुद्धा आपण पीठ मळू शकतो. असं मळून घ्यायचं पीठ मस्त. पीठ असं मळून घ्यायचं हे पीठ मस्त. हे ना, असं करून आपण आधी तेल तापले का बघूयात आपण. हा मस्त तेल पण तापले. असं आता तेलात सोडून घेऊयात आपण. त्याला हलवायचं नाही, नुसतं त्यालाच होऊन द्यायचं त्याला, नाही का. आणि ते मोठे नाही, मस्त अशी एवढीच घ्यायचं पीठ थोडंसंच, नाही का. आणि असं लांबवीत चालायचं नुसतं. असे फुगून मस्त वर येतात. आणि खसखसीची बाजू आहे ना वर टाकायची. टाकून घेऊया त्याच्यात. आणि हे बारीक गॅसवरच तळायचं, मोठ्या गॅसवर बिलकुल तळायचं नाही. आणि ही साईज नाही का बनवायची, अशी पातळ जराशी, नाही का, म्हणजे जाड, थोडक्यात जाड, नाही का. असं म्हणजे होतात, नाही का. आपण इकडं म्हणजे दोन्ही तळतील, नाही का. मस्त फुगले. असे मस्त टम्म फुगून मस्त जाळीदार होते ते, नाही का, अनारसे. पण ह्याला आहे ना जरा जास्त दिवस पीठ पण भिजत टाकावं लागतं. म्हणजे तांदूळ पण 3 दिवस भिजत घालायचं, नंतर पीठ मळून पण 2 दिवस भिजत टाकायचं. म्हणजे पीठ पण मुरलं ना मग असे मस्त होतात मग अनारसे. नुसता कडा आहे ना याच्या अशा, नाही का, असं दाबीत चालायचं, आपोआप ते लांबते, नाही का. असं त्याला मोठं नाही करायचं, एवढी साईज ठेवायची छोटीशीच, नाही का. आणि खाली खसखस टाकायची आणि त्याच्यावर असं दाबायचं मस्त. अशा करून ठेवायचे. हे ना पूर्ण, नाही का, तळतानीच फुटले ते असं मस्त.